आली हो? ट्रेननं आली काय मग? हाव ना बाई, ट्रेननं नाही तर काय नाही येऊ. दुसऱ्या काय नाही आले पुरते काय मले? हा, तिथून ट्रेन भेटून जाते मले. ट्रेननं चालली मी. मैचे पाहुणे आले म्हटलं चला म्हटलं. तर ते म्हणे आता तू जाय म्हणे, येऊन जाय म्हणे भेट गेट घेऊन म्हणे तिथून म्हणे. गेली नाही म्हणे लय दिवसची तर. पण त्या कसं काही येणं केलं आता आणि ते एकटं माझ्या जवळ नाही आणलं काही नाही. जराशी सोबत आणा लागत होतं. कसं आहे, मी त्याला कोणी पाहुणे घेऊन विचारपूस केलं असतं हो. हे आता हिच्यासाठी माझ्या पोरीसाठी टिनासाठी विचारलं असतं काय काय बा कुठं पोरगा गिरगा असं तर सांगा. आता पाय बाई, मी तुला सांगतो पुष्पाबाई, पोरं लय आहे. हा, पण तुझी पोरगी बसते काय अशा याच्यात सांग मले. मग तू म्हणतं का असंच सांगितलं तसंच सांगितलं. आता जशी पोरं राहीन बाई आपल्याजवळ तसेच सांगन ना. उलट म्हटलं पोरी कमी आहे, लोक पोरीच मागून राहिल्या. पण काय करन, पोरीवाले म्हणते आम्ही पोरकी देत नाही. नोकरीवाला पाहिजे, त्याच्याजवळ शेतीवाडी पाहिजे, सारच पाहिजे. आता नसून कोणा पोराजवळ शेतीवाडी तर तो काय करन? एक तर कोणाजवळ नोकरी राहते, नाही तर कोणाजवळ शेती राहते, नाही तर कोणी फक्त धंदा पाणीच करते. मग आता त्या पोराईनं काय करावं, तसंच राहावं काय त्याईनं. सर्वसाधारण असला म्हणजे बस आहे आपल्याला पोरगा. आपल्याला काही खूप नाही पाहिजे, अति इस्टेट काही कामाची नाही आहे. मीडियम मीडियम पाहिजे आपल्याला. काय पोरीसाठी काय बरं एखादा मीडियम पोरगा. मीडियम आहे, पोराचा धंदा आहे. हा, कपड्याचा धंदा करते पोरगा. अन शेतीवाडी आहे, पण जास्त नाही हो बाई. 5 एकर शेती आहे फक्त त्याच्याजवळ. आणि एकटाच पोरगा आहे लागन तर. एकच बहीण आहे त्याला, एकच तो भाऊ आहे. बस दोघच बहीण भाऊ आहे. अन आई वडील झालं, जास्त कोणी नाही आहे. निर्व्यसनी पाहिजे बिचारे, व्यसन नाही पाहिजे त्याला कोणतं. दारू गिरू पेला म्हणजे काय करतं, किती कमावलं तरी पैशाले पानं तीनच राहते शेवटी. निर्व्यसनी आहे पुष्पाबाई, माझ्या गॅरंटीवर मी तुला सांगतो. दिवस रात्र पाहिलेला पोरगा आहे म्हटलं. व्यसन नाही त्याला सुपारीच्या खांडाचं. हा, तू म्हणशील काय कसं पोरगा आहे, शोधून नाही सापडत. पण आता लोकांना नोकऱ्या पाहिजे ना, म्हणून त्या पोराला पोरगी नाही भेटून राहिली. आणि ज्या मायबापानं त्याला पोरगी दिली ना, एवढे सुखात नांदन म्हटलं त्याची पोरगी का बस. हो काय हो, कुठं आहे मग पोरगा? चालते आपल्याला धंदे पाणीवालाही चालते. मैच्या पोट्टीला विचारपूस करतो मी. तर जर तिला जमत असेल तर काय फरक पडते. नोकरीपेक्षा चांगलाच कमावते पुष्पाबाई तो. हा, मी तुम्हाला सांगतो. आता नोकरीवाला काय 50,000 कमावून खूपच खूप झालं तर. या म्हटलं 1-1, 1.5 लाख रुपये महिना कमावते. एवढा कामाचा आहे पोरग. शौक नाही पाहिला कोणता. खा प्यायला सगळं आणते घरात. हा, अन माहित आहे काय, आई वडील खूप चांगले आहे, माझ्या शेजारीच राहते. म्हणून मला एवढं माहित आहे. असं काय, मग ठीक आहे ना. मग जमते ना. कुठं आहे मग पोरगा, कोण्या गावाला राहते? काय विचारतो तू, पोरगा कोण्या गावाला राहते? मी कुठं राहतो? जिथं मी राहतो तिथं पोरग राहते. असं म्हणजे नागपुरातच आहे का पोरग? हो, नागपुरातच आहे, माझ्या शेजारीच राहते. मोठी बिल्डिंग बांधली आता. पहिलं असंच होतं मातीचं घर त्याचं साधं. आता तर बिल्डिंग बांधली बापा 3 मजली. मग एकटंच पोरगाय लागन तर. पण 3 मजली बिल्डिंग बांधून ठेवली, पोरगी दिली पाहिजे म्हणून कोण. लोक आता ते बिल्डिंग काही पण पोरगी नाही देऊन राहिले बिचारे. म्या म्हटलं मग मला म्हणे बाई त्या पोराची आई म्हणे पाय ना हो म्हणे एखादी असं तर म्हणे. मग म्या म्हटलं ठीक आहे, माझी मावस बहीण आहे म्हटलं, मी जाईन म्हटलं. तर तिले म्हणन म्हटलं तिची पोरगी आहे म्हटलं बा. पण आता ते देते नाही देत याच्यावर आहे म्हटलं बा. पण तू सांग आता, माझी पोरगी नोकरी करते आणि तो पोरगा धंदा करते, कसं जमून यायचं मेल? तिथं बंदी नाही आहे पुष्पाबाई, नोकरी करायला बंदी नाही आहे. हिनं जर म्हटलं ना का मी नोकरी करतो, तिला नोकरी करू देते. सासू काही वज्जर म्हातारी नाही आहे. सासू आताही सगळे कामं करते घरातले. आणि ते म्हणे मी सगळे कामं मगही करून म्हणे, माझी सुंदर चांगली भेटली तर. मागल्या दिवशी चांगला नोकरीवाला पोरगा आलता माझ्या पोरीसाठी. हे पुट्टी नाहीच म्हणे बिचारी. हिनं त्याला जाऊन सांगितलं. आता जाऊ दे, जे सांगितलं ते सांगितलं. पण त्याला जाऊन सांगितलं का लग्न नाही करत. मग मी म्हटलं बाई तिला बोलली, मी खूप बोलली. पण ते म्हणे मला आई सध्या लग्न नाही करायचं. म्हणतो तिला विचारायला लागन मला पहिले. हो, मलाही पटलं ते पोरगं. कसं असलं धंदे पाणीवाल्या माणसाले सुट्ट्या नाही काढा लागत. स्वतःच्या मर्जीचा मालक राहते तो. नाही तर मग मला सुट्ट्या नाही. हे नाही का ते जवळनी बात काय, सुट्ट्या नाही मला कुठं जायला भेटत नाही माय. हा, वर्षात भेटते ज्या सुट्ट्या, तेवढ्याच सुट्ट्या आपल्याला काय काय करायला लागते. नाही तर मग बाकीच्या वेळेस नोकरीवाल्याच्या बायकोला एकटीलाच फिरायला लागते. हो, काय करतं ती नोकरीवर? नोकरीच काय कामाची आहे काय? धंदा पाणी तरी सुख आहे म्हटलं. हा, कपडा लत्ता म्हटलं म्हणजे थोडा आहे काय, लय प्रॉफिट आहे त्याच्यात. मग करणाऱ्याले आहे लय दिमाग आहे त्या पोराले. हुशार आहे पोरगं, चांगलं शिकलं भरपूर आहे. असं काय अनपड गवार नाही आहे पोरगं. हा, चांगलं शिकलं आहे म्हटलं. त्या पोरीपेक्षा चांगलं आहे शिकलं. पण फरक काय पडते, त्या पोरानं धंदा निवडला. आपण बा धंदा पाणी करू. 4-4, 5-5 माणसं त्याच्या हाताखाली आहे म्हटलं. असाच नाही आहे तो. पुरे नागपुरात म्हटलं त्याचं हे चालते म्हटलं. मग सारे लोक त्याच्या इथून कपडा नेते. असं तसं नाही आहे त्याचं, ठोक बिझनेस आहे म्हटलं चांगला. मग आम्हालाच तर कपडे लागले तर आम्ही त्याच्या इथं जातो म्हटलं. मग कोणतेही कपडे लागो, जेंट्स लेडीज, लहान लेकराचे, मोठ्या माणसाचे, बुढेचे, जवानाचे, सारेचेच राहते त्याच्या इथं कपडे. हा, लेडीजचे सगळेच राहते. माय बाई मस्त आहे मग तर. खरंच मला पटलं ही कपड्याचं. हा, तर पण ह्या पोट्टीला पटलं पाहिजे बाई. तिला विचारपूस करतो मी जराशी, आणि तिच्या बाबाला विचारा लागन. अरे पही आली सविता. हा, मजेत आहे मस्त. मस्त आहे बाप्पू, तुमच्या आशीर्वादानं. हा, कुठं गेले होते तुम्ही? काय आणलं मग माझ्यासाठी? आता त्या काय मला फोन केला होता का मी येऊन राहिली माझ्यासाठी काही आणजा म्हणून. फोन जर केला असता तर आणलं असतं काही. काय पाहिजे तुला सांग, आणून देतो. काय बाप्पू, पहिले कसे आणे माझ्यासाठी तुम्ही? आता तर आणायलाच पाहत नाही काही. तुम्हाला असं वाटते आता काय बस आईचा खर्च उचलाव, बायकोचा खर्च असल्यावर.
नाही काय? नाही नाही, आपल्याला काही खर्च गिर्च कमी नाही होत. आणतो ना, तू सांग फक्त काय पाहिजे तुला तर. काहीच नाही पाहिजे बापू. आता चाले काय तुम्ही ड्युटीवरून? नाही, लय वेळ आलो, ड्युटीवरून आलो, बसलो होतो आपलं. कसं आहे, 2 माणसं बसले राहते, कोणी बसाव त्याच्याजवळ. कोणी आपल्याला विचारपूस करते, काही सांगते, तर ऐकाव कोणाच्या गोष्टी. काय म्हणते पुष्पा, स्वयंपाक गिपाक नाही करत काय? हा, जेवण ना ते सरिता जेवण ना. करू ना बापू जेवण. काय एवढी घाई आहे जेवायची? भूक लागली का तुम्हाला जास्त? भूक लागली असेल तर मग करा लागल. पुष्पाबाई कर मग स्वयंपाक. बापूला भूक लागली म्हणते. नाही नाही, घाई नाही आहे म्हटलं, आता जेवण करून घ्या असं म्हणणं होतं माझं. तू कशी आली म्हटलं, आणि ती एकटीच? पाहुणे कुठे? पाहुणे बाहेर गेले काय? हे काय येईन सोबत? ते आणलंच नाही माझ्यासोबत. मी म्हटलं मी एकटीच जातो म्हटलं, तुम्ही घरीच राहा म्हटलं. काय जेवतो मग आज? चिकन आणू काय? चिकन मग करतं काय भाजी? आणा ना बापू, मस्त आणा बरं चिकन. मी लई दिवस झाले चिकन नाही खाल्लं. आणा आज तुमच्या घरचं चिकन खाईन मस्त. बरं पुष्पा, भाकरी कर बरं मग. भाकरी आणि चिकनची भाजी बनव मस्त आता. काय लावलं बनी रे चिकन चिकन? आता त्या दिवशी तर खाल्लं तुम्ही. आता काय रोजचा रोज तो धारा पकडान काय? हा, दुसरं काही खाऊ घाल ना तिले. निरं चिकन ना चिकन करून राहिले. काऊन तुला चालत नाही काय आता? काऊन खाऊन नाही राहिली काय? नसन खायचं नको खाजू तू. आता का पाहुणे माणसाला खाऊ नाही देत? दुसरं काही नाही खात का हो? आंब्याचा रसगीच करतो ना. हे नाही चालत काय तुला? निरं काय चिकन मटनच खाता काय? पुष्पाबाई आता कशी आपापली आवड राहते. मला आवडते ते चिकन मटन. हे मी पहिल्यापासूनच तर खातो, तुला तर माहित आहे. तुम्हीच खा मग दोघं जण. मी बनवूनही देत नाही, फक्त भाकरी बनवून देईन मी. पुष्पाबाई तू फक्त भाकरीच बनव. मीच बनवतो चिकन गिकन सगळं. आणा भाऊजी तुम्ही. बरं बरं ठीक आहे, आणतो आणतो. तू मला सांग, आता तू इथं पोराच्या गोष्टी करायला आली का ते चिकन मटन खायला आली? खाल्लंच नाही काय कधी घरी? दुसरं काही खाय ना. खायला लय वस्तू आहे ना. तुला माहिती आहे ना मला चालत नाही म्हणून. तरी काय म्हणते आपलंच लावून राहिली, हे खातो मी ते खातो मी. काय हो पुष्पाबाई, कशी चिडचिड करता हो तू? 8 दिवस पाहूनपणाला आली तुझ्या घरी मी. मग आता खाऊ दे ना, मायानं भाऊजीला भेटून जाते. दे ना जराशा भाकरी करून. तुला तर माहिती आहे मला पहिल्यापासूनच भाकरी येत नाही करता. नाही तर मला आल्या असत्या ना, मी स्वतःच करून दिल्या असत्या म्हटलं. राहिलं पोराची गोष्ट करून अजून. आता भाऊजीला ते येऊ दे. काही गोष्टी भाऊजीच्या समोर नाही करायला लागन काय? नाही तर त्याला असं काय समजन? अर्ध्या गोष्टी समजून अर्ध्या समजतच नाही तुझ्यावाल्या. आणि पुष्पाबाई दुसराही पोरगा आहे व. हा, काय म्हणते तर दुसराही पोरगा आहे, पण ते नोकरीवर आहे. पण त्याच्यावर शेती नाही हो बाई. शेती नाही, आणि 30,000 रुपये पगार आहे त्याले. हा, घर भाड्यानं राहते. स्वतःचं घर आहे नाही त्याले, भाड्यानं राहते. जमते काय तो पोरगा? भाड्यानं म्हणजे काय हो, त्याचा अर्धा पगार तर त्या भाड्यातच चालला जाते. हा, बायकोचे शौक काय न करण, खाणं पिणं काय न करण. 30,000 रुपयात काय होते आताच्या जमान्यात? आमच्या घरात पुढे एवढा पगार आहे, तरी तर काय म्हणते पुरत नाही. हे तर काय म्हणते, हेडमास्टर आहे लागून शाळेवर, तरी यायचा पगार पुरत नाही. आणि तो पगार पुरत असेल काय? 30,000 रुपये इन काय होते त्याच्यात? हेच चांगलं आहे मग. धंदे पाणीवाला पोरगा आहे का नाही, ह्याच चांगला आहे. कुठं जाऊ येऊ बी शकते. सुट्ट्या नाही, हे नाही ते नाही, मग याच्या जमाडे नाही राहत ना गं. पण तुझी पोरगी कुठे गेली? तुझी पोरगी मोठी जिद्देला आहे बा. त्या पोरीच्या मनानं घ्यायचो. नाही तर मग तुझी पोरगी 4 दिवस राहील आणि उठून पयान. कोण्या पोराची जिंदगी नाही खराब झाली पाहिजे. तिला मी विचारतो त्या समोरच, माहीत पडते ते हाव म्हणते काय तर. टीना, टीना, टीना इकडे ये जराशी. काय म्हणताय? कायसाठी बोलावून राहिले तुम्हाला आता? पाय ना कोण आलं आपल्या घरी. सविता मावशी. सविता मावशी, लय दिवसानं आली हो मावशी तू तर आता इकडे. काय करतो आता? या लागलं बाई मला. आली तर मी तुझ्यासाठी. हा, पण आता तू दिसली नाही मला एवढ्या वेळची. कुठे गेली होती? बाहेर गेली होती काय? नाही, बाहेर काय गेली, माझ्या खोलीतच होती मी बसली. तिकडे कोण नाही आली मग तू बोलासाठी? मला काय माहित, तू आता घरातच आहे म्हणून मला काय वाटलं तू बाहेरच गेली. म्हटलं गेली असं बाई, आता पोरीसरी कुठे कुठे जातच राहते. गेली असं म्हटलं, आता जॉब गिप करतो का नाही तू, म्हणून मी विचारलंच नाही तू आईला कुठे गेली म्हणून. फक्त लागन तर बाकीच्या गोष्टी केल्या मी तुझ्याबद्दल. कोणत्या गोष्टी मावशी? लग्नाच्या वा? लग्न नाही करत काय? हा, एवढं वय होऊन राहिलं ना, आता कर ना लग्न. लग्न होऊन गेलं पाहिजे होतं ना आतापर्यंत. पाय ना ते एखादं पोरग असन तरच लग्न करण ना. काय एकटीच करून घेऊ मी लग्न? कसं पाहिजे तुला पोरग मला सांग. नोकरीवाला पाहिजे का धंदे पाणीवाला पाहिजे? कसं पाहिजे? का कास्तकारीवाला पाहिजे? कसंही पाय मावशी, माझ्या मायबापाच्या डोक्यावरचं टेन्शन दूर झालं पाहिजे. मी एकदावची इथून गेली का माझे मायबाप टेन्शन फ्री होऊन जाते. म्हणून मग असं पोरग पाय तू. का त्यानं मला इथं नाही पाठवलं वापस तरी चालते. नाही हो बाई, टेन्शन राहते काय मायबापाच्या डोक्यावर पोरगी? हा, त्याला तर हौस राहते पोरीच्या लग्नाची. मग नंतर पोरीला आणायची न्यायची किती हौस राहते मायबापाले. असं तसं लोकांच्या मायबापाले, माया नाही आहे. माय बापाले कधी कधी गेले घरातून काढतो, कधी कधी नाही, असं झालं आहे म्हटलं. पाय अशी बोलते हे. हा सविता, मग तू म्हणशील का बाई आपली गलत बोलते? पाय आता काय बोलली मी इले? अशीच बोलते की कधी बी. काऊन अशी बोलतो तू? तुला लग्न नाही करायचं काय? तसं सांग मग. लग्न सारेलेच करणं असते मावशी. कोण म्हणते लग्न नाही राहत म्हणून? पण कोणाला आपापल्या मनानं करायचं असते, कोणाला कसं करायचं असते. तुला कोणासोबत करायचं बाबा आता लग्न? आहे का कोणी पोरग? असं तर सांग. चांगलं असं तर काय हरकत आहे त्याच्यासोबत करून देऊ. काही नाही, कोणी पोरग गिरग नाही आहे, काहीच नाही आहे. हे फालतूची काही बोलत राहते व. तू मला सांग, तू आईने ऐकत ना? मी ऐकतो. मला सांग, कोणतं पोरग होय? कोणतं पोरग पसंत आहे तुले? चांगलं असं तर काय हरकत आहे करून द्यायले? मी म्हणतो लग्न करत नाही मी आई बाबाले, तरी माय मागा लागून गेले लग्न करा. बरं तू एकटी राहून काय करशील? हा, उद्या चालून मायबाप आहे नाही आहे, मग काय करशील? फक्त काम करशील ना खाशील काय? मग गमन काय तुला एकटीले? मस्त लग्न कर, आपल्या घरी सुखी राह,
एकदा जर त्या लग्न केलं ना तुला मग चांगलं वाटन जिंदगी. आता तुला सध्या चांगली नाही वाटून राहिली, तुला मायबाप नाही चांगले वाटून राहिले. ते लग्न झालं का तुला तेच मायबाप चांगले वाटायला लागते. 17 वेळा म्हटलं इथे यायला करत जाशील. मी नाही करत, मी फुकटही येत नाही इथे. एकदा गेल्यावर कुठेही गेली ना तरी मी येत नाही. कोण पाहुणे होय व पुष्पा? कुठून आली म्हटली पाहुणी? कोण्या गावची होय? हे नागपूरची पाहुणी होय ना, मावस बहीण होय. आजच आली. मी म्हटलं तर आहे बाई, तर आहे तुम्ही 4-8 दिवस म्हणे इथं बाई म्हणे. तर मग ठीक आहे म्हटलं. मग बसलो बाई आम्ही दोघी बहिणी इथं गोष्टी करत. असं जेवल्या खावल्या मग का बस अशाच बसल्या रिकाम्या गोष्टी करायला? नाही जेवलो ना आता. जेवलो. चिकन आणलं होतं हिच्या बाबानं टिनाच्या, आणि मग मी भाकरी बनवल्या. जेवलो बाई, जेवलो ना. बसलो आता इथं जरासं. असं माझ्या घरी आणलं होतं बाई काल. आज नाही आणलं. आज तर माझ्या घरी आंब्याचा रस आहे. आंब्याचा रसच केला आहे. सुना म्हणे आंब्याचा रस करू म्हणे, तर केला बाई आहे ना. बाबा तुमच्या इथं तर मला कामवाली येताना दिसते. मग तर तुम्हाला आता कामधंदे करायच नसेल लागत हो. सुनाईले आराम ना, तुम्हाला आराम आहे आता. तर मग सरला बाई हो ठेवली नाही ती आता सुनाईसाठी. आता बाई सुनाईले काय म्हणते तो आराम सांगितला डॉक्टर ना, तर त्याला आराम तर द्या लागला. मग आता कामवाली तर ठेवाच लागून बाई. स्वयंपाकाले बाई, भांडेले बाई, झाड जुडले बाई, पुसाले बाई, सारे कामाले बाई. माझ्या घरी बाईच बाई आहे. हा कोणाला काम नाही करायला लागत आमच्या घरी. चांगलं आहे ना बापा, सुखी जीवन आहे ना तुमचं. पा बरं सुख तर भेटून राहिलं. हे पण नाही तर आम्हाला मैच्या मास्तरले म्हणतो एखादी बाई ठेवून द्यावं म्हणतो. नाही निदान कायले तर भांडेच घासाले. भांडे लई निघते ना आमच्या घरी. तर नाही म्हणते कायले पाहिजे म्हणते दोघाच्या कामाले. बाई कायले पाहिजे म्हणते आपल्याला. असेच म्हणते बाई. तेच बरोबर आहे ना. मग माझ्या घरी खटला आहे. 2 पोरं, 2 सुना, अजून 1 पोरग, आणि त्याच्यात काय म्हणते बुडा बुडी आम्ही. 6-7-8 जण आहे ना आम्ही. आणि येणारे जाणारे चालूच राहते आमच्या घरी. मग जमन काय आम्हाला? मग होत नाही ना आमच्याकडून. आणि आता सुनाईले काही करायला सांगितलं नाही, त्याच्यानं ते अजिबात करत नाही ना. मग कोण करून घरातले कामं? म्हणून ते बाई सांगितले. किती घेते मग ते बाई महिन्याचे? घेते 2-4 हजार रुपये. 2-4 हजार? 12-13 हजार रुपये महिना आहे म्हटलं तिले. सगळे कामं करायचा, स्वयंपाक पाणी, धुणं भांडे पुसणं पासणं सारं आहे तिच्या इकडे. चांगला आहे बापा, चांगला आहे. राजेशजी पहा ना, एवढं सगळं होऊन म्हटलं तुमची आई अजून तिथंच गेल्या म्हटलं त्या पुष्पा काकूच्या घरी बोलायले. काय गरज आहे? एवढं मोठं मॅटर झालं, समजत नाही काय त्या बाईले तेवढं? नाही जाऊ म्हणून बोलायला त्याच्यासोबत. कुठं पुष्पा काकूच्या घरी? तिथं कायले गेली आई? गेली असं फिरत फिरत. आता जेवण झालं तर आता पहिले कोण जागाच नव्हती काय फिरायला? तिथंच जागा होती का फक्त झाले? एवढं मोठं अंगण सोडलं, एवढं मोठं छत सोडलं आपलं, आणि तिथंच गेलं त्याच्या घरासमोर. मानलं मी रस्ता आहे म्हणून तो, पण काय गरज आहे इकडून दुसऱ्या रस्त्यानं फिराव? जसे की गावात फक्त एकच घर आहे पुष्पा काकूचं, त्याला बोलायले गरज नाहीये. जिथं आपलं पटलं का नाही तिथंच जाते मुद्दाम बोलायले. जाऊ दे ना आता. ते तिच्यावर काय लक्ष देतो तू आईवर? आता कसं आहे, त्याचं जुन्या जमान्यापासून नातं चालू आहे. ते आपल्यासाठी काय तोडून टाकन काही काय की? अन हे केलं कोण कारस्थान पोरीनं. मायबापाचा काही दोष आहे त्याच्यात आता? मोहिनी एवढी हायपर नको होत जाऊ. तुला किती वेळा सांगितलं मी? फालतू तुझी स्वतःची तब्येत नको खराब करून घेत जाऊ तू या गोष्टीसाठी. किती वेळा सांगतो तरी ऐकत नाही. नुसतं काय म्हणते तर दुसऱ्याच्या याच्यासाठी का नाही आपलं से बिघडते म्हटलं का? मग नाही तर काय बहिणी, तुम्ही सांगा. हिच्या तब्येतीसाठी आपण एवढा मोठा पैसा लावा, हिची एवढी काळजी घ्या, आणि हे काय म्हणते तर आपलंच करते शेवटी. मला आवडतच नाही आता त्याच्या घरासोबत कोणी बोललेलं. खरंच नाही आवडत राजेशजी. रागच येते मला आता त्याचा. अरे पण त्या काका काकूनं काय केलं? त्याचं तर हे आहे का त्याच्यात? त्यानं तर त्याच्या पोरीला शिक्षा दिली ना, का असं आपल्याला गलत म्हटलं? ते चुकीची होती तर चुकीचं ते नाही म्हटलं तिले. राहिलं ते टीनाचं तर तिच्यासोबत नाही बोलायचं. पण त्या काका काकूचं काय आहे त्याच्यात? एकाचा दोष माणसानं दुसऱ्याला नाही दिला पाहिजे. एकाच्या गलतीची सजा एकाला दिली पाहिजे म्हटलं. म्हणजे तर एकानं गुन्हा करावं मग तर सगळीला शिक्षा झाली पाहिजे घरात. मग नाही तर काय तर बरोबर आहे मोहिनी बापूजीचं. तू नको फालतूचं टेन्शन घेत जाऊ बरं. अरे सुमित कुठं गेला? सुमित दिसला काय? सुमित बापूजी तर मग ऑफिसला गेले. मला जा लागते म्हणे वहिनी म्हणे आज म्हणे मी पहिलाच दिवस आहे म्हणे माया म्हणे ऑफिसचा म्हणे. आता मला काय समजते काय नाही माहित नाही म्हणे, पण मला जा लागते म्हणे, तर चालला जातो म्हणे मी आज. अरे त्याला म्हटलं होतं ना मी डॉक्टरांना जा लागते म्हटलं, तरी गेला काय? बरं किती वाजता येतो म्हणे? तिकडून काही सांगितलं काय त्यानं? नाही काहीच नाही सांगितलं. सांगितलं असतं तर तुम्हाला म्हटलं नसतं, बोलली नसती मी आता. काहीच नाही सांगितलं त्यानं. फक्त ऑफिसला जातो म्हणे असं म्हणे. बा काऊन ट्रॅक्टर घ्यायला चालले होते का तुम्ही? हो त्याचंच होतं हे. त्याचीच गोष्ट होती ट्रॅक्टर घ्यायची आहे म्हणून. तर म्हटलं ठीक आहे घेऊन घेऊ. आता आपल्याला शेतीसाठी कामात पडतेच म्हटलं, आणि आपले इथं सगळे चालवणारेच आहे. मी फुरसती असलो तर मी चालू शकतो, तोही चालू शकते. सगळेच चालवणार आहे आपली इथं. मग असं करा बापूजी, आता तुम्ही काय करा, आता तुमची ड्युटी पडते त्याची पडते. मग रविवार दिवशी जा ना. म्हणजे कसं आहे आता बाय, आता आहेच काय शुक्रवार शनिवार ना रविवार आला कोणी तिसरा दिवस. रविवारी चालले जा म्हणजे मग तुमचं घेऊन घेणं होते. रविवार दिवशी काय फरक पडते, सुट्ट्याच राहते मग सगळेले. हा वहिनी हे बरोबर आहे. रविवारी करायला लागून सौदा नाही काय? त्याला म्हणा लागून मग घरी आल्यावर रविवारी जाऊ म्हणा लागून त्याच्या घरी. चाल मग मी जातो आता ऑफिसला. काय मीच काय करू घरी राहू? मग आता राहत होतो आता घरी, पण आता तो नाही घरी तर मग मीच काय राहत बसतो. मला एवढं समजत नाही त्याच्यातलं. त्याला कसं पहिलेपासूनचं नॉलेज आहे, त्याच्यानं मग विचारपूस करावं म्हटलं त्याला घेऊन घ्या. आणि पैसे पैसे तुम्ही द्याल काय सारेचे सारे? त्याला द्यायला लावजा काही.
कारण का सगळ्याचे पैसे वाटून थोडी भेटणार आहे काही. तुमच्या नोकरीचे पैसे तुम्हाला भेटन काय, तुम्ही घ्याल तर ट्रॅक्टर. सगळे मिळूनच घ्यायला लागते मोहिनी. आता पाय माझ्याजवळ पैसे आहे, तर तो म्हणे दादा म्हणे डाऊन पेमेंट भरायला लागल, तर ते आपण भरून देऊ. ते कोणते त्याला भरायचं आहे म्हणते, सेकंडच आहे तो, पण त्याच्या किस्ता बाकी आहे ना, तर त्याला कॅश द्यायला लागल आणि किस्ता घ्यायला लागल आम्हाला. तर किस्ता तो भरून म्हणे, आणि जे द्यायचे आहे पैसे ते मी देऊन देईन. झालं, करा तर लागल ना आम्हाला भावाले काही ना काही ऍड्रेस. किस्ता तो घेऊन राहिला तर ठीक आहे मग, नाही तर मग बस तुमच्या भरोसा टाकून देईन, अजून बायकोच्या मागं चालले जाईल. राहिलं मग ते करायचं. एका घरात एवढं मोजाने लागत असते मोहिनी, चालूच असते, कमी जास्त होतच असते. आपण जर म्हटलं का एवढं मोजत बसतो तर जमत नाही असते. थोडे पैसे इकडे का तिकडे आज आज नाही उद्या कमावूनच घेऊ काय आपण. मी नाही म्हणत तुम्हाला मोजा म्हणून, पण ते लोक मोजते ना म्हणून म्हटलं. आता ठीक आहे, आता त्याची बायको नाही म्हणून करण ते खर्च. त्याची बायको आली म्हणजे अजून मग ते शिकवण, असं देऊ नका पैसे असं तसं, मग अजून तुमच्यावर चिंते. किस्त भरायचं काम म्हणून म्हणून राहिली. नाही येत, तू टेन्शन नको घेऊ, त्याच्या नावानं लिहिला आहे त्या किस्ता, तो भरण तो. पण वहिनी दादा नाही दिसून राहिला. झोपले आहे ते, आज बरं नाही लागून राहिलं म्हणे, झोपतो म्हणे जरा बरं. म्हटलं ठीक आहे, नाही तुम्हाला तर माहित आहे, गरमी हो काही हो थंडी लागो, ते घरी राहत नाही, जाते बाहेरच फिरायले. हा वहिनी हे बरोबर आहे. ठीक आहे, मग काळजी घ्या दादाच्या तब्येतची. कधी 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 वैशाली ताई मला राजेशजीवर शंकाच येते. असं वाटते अजूनही तर बोलूनच नसं राहिली या त्या टीनासोबत. असंच वाटते कधी कधी. नाही व, एवढी मोठी हद्दल घडल्यावर बोलन काय तो माणूस. काही तर विश्वास ठेव बिचारे. आता नाही बोलत. तसंही ते बोलतच नाही कोणासोबत. त्या टीनानं येईल फसवलं होतं. नाही ते हे नाही फसवत कोणाला, हे बोलतही नाही कोणासोबत. ते पोट्टीच तशी आहे. काय माहित, मायबाप लग्नही नाही करून देऊन राहिले तिचं. ना वैशाली ताई, आता करून नाही द्याव का, लहानशी आहे काय ते. एवढे कपडे घालून फिरते म्हटलं, एवढी मोठी ढोंगणी झाली तरी चांगलं वाटते का ते. सांग, कोणी पाहिजे तर काय म्हणून, एवढी मोठी पोरगी हे एवढीशे कपडे घालून फिरते म्हणून. त्या पुष्पा काकूला लोकायला तर बोलायचा बोलला जोर येते. स्वतः पोरीले करत म्हटलं, स्वतःची पोरगी शहरात राहायचे कोणी, म्हणून मग तिथं काही घातलं तर उघडी राहिली चालते. आपल्यासारख्याला करू द्या बरं, बातच बोलते म्हटलं. आपल्या चाहत्या बैले 2 कामं जर घरातले करायला लागले ना तर करत नाही वैशाली ताई. पण माहित आहे काय, तिथं बरोबर जाते चापलूशीपणा करायला. याच्या उकराले त्याच्या उकराले, ते काही आता उकराले भेटून नाही राहिले. एवढे दिवस झाले घराच्या बाहेर काही निघाला नाही, आणि आता निघे तर बापा पुष्पा काकूच्या घरी डायरेक्ट मस्त बसलाय तिथं. आता मीटिंग बसली द्यायची. जाऊ दे, बसू दे, जुन्या सोबती नव्हे त्या. आपण काय म्हणावं त्याइले. आता किती नाही म्हटलं तर मैत्रिणी असते का नाही, त्या काही हे नाही जात असते, त्याची सवय नाही जात असते. अरे सुनबाई, ते तुमची सासू कुठे गेली? आवाज द्या बरं तिले. मला ते औषध कुठं ठेवलं दिसून नाही राहिलं, डोळ्यात टाकायचं रात नाही दिसून राहिला. मामाजी असं ना खोलीतच तर राहायचे सगळं औषध तिथं ठेवलं एका टेबलवर. नाही मला दिसूनच नाही राहिलं. आणि दिसलंय तर ते एका हातानं टाका लागते ना दुसऱ्याले, तर ते टाकून देते जरासं, मग तगर निघून जाते डोळ्यातला. तर त्याच्यासाठी तिला पाहून राहिलो. किती वेळ झाला मग डुलकी निघाली तर ते दिसूनच नाही राहिली, म्हणून इकडे पाहायला आलो तिले. मामाजी टाकून देऊ का तुमच्या डोळ्यात मग ड्रॅप? पाहतो तिथं ना, टाकून देतो. नाही बेटा, ते टाकून देते ना सरला. ते हाय कुठं पण. मामाजी आता बाई त्या पुष्पा काकूच्या इथं जाऊन बसल्या, मस्त मीटिंग बसली आहे त्याची. एक बाई आहे, कोण होतं पाहुणे नसन त्याच्या घरची, नवीनच दिसून राहिली. आणि आता बाई पुष्पा काकू तिघीची मस्त मीटिंग बसली आहे. आता तिथं काही काम होतं इले तिथं जायचं. काय गरज होती म्हटलं तिथं जायची? एवढं सगळं झालं तरी तिथंच गेली काही हे. मी तर तेच म्हणून राहिली. तुमचं पोरगा म्हणते आणि वैशाली ताई म्हणते काय होते म्हणते, त्याचं जुनं हेच आहे म्हटले म्हणते, ते सोबतीने होय म्हणते, त्या बोलतच असते म्हणते. पोरीचा दोष आहे, मायबापाचा दोष थोडी आहे म्हणते. नाही पण अशानं कसं आहे, मग अशा लोकांना घरात घालून घेणार आहे ना, आणि तूच काय म्हणते आपल्या डोक्यावर बसतात मग येऊन. मग नाही तर काय मामाजी, अशाच त्यानं ते मोठी आपल्या इथं ये ना, येत जाय आणि फालतूच हे केलं तिनं. एवढं मोठं थोटांग म्हटलं, आपण गेली चांगलं समजू त्या लोकांना. नाही ते चांगलेच आहे सुनबाई. हो, माय चांगली आहे, बाप चांगला आहे, पण हे एवढ्यातच कशी निघाली काय माहित माय बिन. पोट्ट तसं निघालं. पोट्टे साजरं होतं पहिले, आणि पोट्टी अशी निघाली. लेकरं चांगले होते बरं पहिले, आता हे जसे इकडे तिकडे गेले तेव्हापासूनच हे बिघडले. मामाजी टाकून देऊ काय मग? नाही राहू द्या, येतेच ती आली म्हणजे दिन टाकून पैन ते आणि टाकून देईन. काही एवढं हे नाही आहे, टेन्शन नका घेऊ. चला बा मग बहीण भाऊ, असं आहे आपल्या घरातली कथा. एक ऐकते तर एक नाही ऐकत. चला मग पहा आता उद्याच्या व्हिडिओत मोहिनीच्या, उद्या काय होते काय नाही. तर तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.